बातमी आहे संभाजीनगरमधून। संभाजीनगरमध्ये अतिक्रमण काढण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय। अतिक्रमण काढतेवेळी स्थानिकांकडून गोंधळ करण्यात आला। स्थानिकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुरांच्या नळकांड्या सोडल्या आहेत। या ठिकाणी अनधिकृत बांधकाम काढण्यासाठी अतिक्रमण काढण्यासाठी या ठिकाणी पालिका प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत होती। या दरम्यान ही कारवाई रोखण्यासाठी स्थानिकांकडून याला विरोध करण्यात येत होता। यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला। स्थानिकांकडून पोलिसांवरती या कारवाईवरती दगडफेक करण्यात येत होती। यावेळी पोलिसांना अश्रुधुरांच्या नळकांड्या या फोडाव्या लागल्या। स्थानिकांना पांगवण्यासाठी ही कारवाई करण्यात आली। आपण हे दृश्य पाहतोय। संभाजीनगरमधील अतिक्रमण काढण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता। या अतिक्रमण काढण्यासाठी आता स्थानिकांकडून विरोध करण्यात येत होता। झेंडा चौक ते विश्रांती चौक या भागामध्ये डीपी रोडवर जे अनधिकृतपणे बांधकाम झालेले होते ते अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्याची कारवाई महानगरपालिकेतर्फे चालू आहे। पोलीस प्रशासनाचं मोठं सहकार्य आहे। मोठा फौजफाटा पोलीस प्रशासनाचा तसेच महानगरपालिकेचा आहे आणि त्यासोबत ही कारवाई चालू आहे। किती घरांचं आपण अतिक्रमण या ठिकाणी हे केलेलं आहे? मालमत्ता तशा पाहायला गेलं तर साधारणतः 200 मालमत्ता या रस्त्यावरच्या भागामध्ये आहे। पण आतमध्ये घुसून पूर्ण घरात नुकसान करून टाकली। दुकानं तोडू आणि आता सगळ्या गरीब लोकांचे घर आता हे पसारा कुठे टाकायचा त्यांना विचारतोय। आयतोले साहेब तुमचा घरचा पत्ता दो, सामान मी तिथे टाकतो। गरीब लोकांना मारू राहिले। लहान लेकरं घेऊन कुठे जायचे? माझी भाची डिलिव्हरी झालेली 15 दिवसाची, ही माझी नात आहे। माझे लेकरू आजारी पडाले, माझा नवरा 15 दिवस झाले नवरा मरून गेला। माझ्या लेकराला घेऊन मी कुठे जाऊ? कुठे राहू पसारा घेऊन? मी इथं तुम्ही जमीन दोष बी केलं तरी मी इकडेच घर बांधणार आहे, इकडेच राहणार आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सूरज कामे यांनी। पाहूया। छत्रपती संभाजीनगरच्या विश्रांतीनगर या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणाची कारवाई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेली आहे। मात्र या कारवाईला स्थानिक नागरिकांकडून जो आहे तो विरोध केल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे। माझ्यासोबत या ठिकाणी नागरिक आहे, आपण त्यांच्याशी बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूयात। सर्वात अगोदर आपण जाऊयात नागरिकांकडे, त्यांना विचारूयात या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कारवाई केली जाते। सकाळपासून हा कारवाईचा भाग जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे। विषय असा आहे की ही वस्ती 12-15 वर्षापासून यांच्याकडे मतदान कार्ड आहे, यांना मीटर दिलेले आहे प्रशासनानं। यांनी काही अतिक्रमण केलेलं नाही आहे। यांनी स्टॅम्प पेपरवर बॉन्डवर हे प्लॉट खरेदी केलेले आहे। उस्मानपुरा असो किंवा कैलासनगर असो त्या रोडवरच्या लोकांना घराच्या बदल्यात घरं दिले गेले। माननीय पंतप्रधान साहेबांचं म्हणणं आहे की गोरगरिबाला घरं मिळाले पाहिजे आणि इथं गोरगरिबाचे घर उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत, त्यांना मोबदला न देता। हा रोड आहे, हा महत्त्वाचा रोड आहे। या शिवाजीनगरकडून जे धूत हॉस्पिटल आहे हा रोड झाल्यामुळं सिडको बसस्टँड, हे गजानन मंदिर रोड ह्या रोडवरचा वाहतुकीचा ताण कमी होणार आहे। म्हणजे हा रोड बनणं लय गरजेचं होतं। परंतु आमचं म्हणणं एवढंच आहे की हे गोरगरीब लोकांना त्यांच्या जागेच्या बदल्यात जागा किंवा आर्थिक मोबदला द्यायला पाहिजे होता। ज्यानं जमिनी विकल्या ना, ज्यानं जमिनी विकल्या त्याच्यावर कारवाई करा, त्याच्याकडून पैसा वसूल करा, हे गरीबाचा पैसा देऊन टाका। त्याचे बॉन्ड आहे ना, तुम्ही ज्यावेळेस बॉन्ड तयार करता, बॉन्ड का घरातल्या घरात तयार होतो का? त्याचा स्टॅम्प वगैरे तो क्वार्टरचा सही शिक्के असतात। मग हे प्रशासनाला दिसत नाही का? सूरज कामे, जय महाराष्ट्र न्यूज, छत्रपती संभाजीनगर।